वेलकम स्टुडंट्स. आता आपण मॅथ्स 1 मधला थर्ड चॅप्टर सुरू करतोय, ट्रिग्नोमेट्री पार्ट 2. याआधी आपण जो पाहिला होता लेसन ट्रिग्नोमेट्री पार्ट 1, ह्याच्यामध्ये साधारण बेसिक ट्रिग्नोमेट्री आणि प्लस थोडा नवीन पार्ट आपण शिकलो होतो. आणि ह्याच्या पुढे मात्र आता हा जो सेकंड लेसन आहे हा त्या मानानं खूप अवघड लेसन आहे, ट्रिग्नोमेट्री पार्ट 2. याला एकतर रोज अभ्यास करावा लागतो आणि याचे फॉर्म्युले आपण जे आता 1 बाय 1 आपण प्रूव्ह करायला लागणार. हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. दररोज ते 10 वेळा लिहून काढायचे आणि मग ते पाठ होतात तुम्हाला. आता याच्यात सगळ्यात पहिले आपण या लेसन मध्ये काय काय पाहणार आहोत ते तुम्हाला सांगतो. आपण आता अँगलचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे कंपाऊंड अँगल म्हणजे काय, अलाइड अँगल्स म्हणजे काय, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले, असे आपण काही प्रकार पाहणार आहोत. तर कंपाऊंड अँगल म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा या सुरुवात या चॅप्टरची कंपाऊंड अँगल होती. कंपाऊंड अँगल म्हणजे काय, आता पण आपण फक्त असं पाहिलं साइन ए किंवा कॉस बी असे टर्म पाहिले. आता इथून पुढे तुम्हाला साइन ऑफ ए प्लस बी किंवा कॉस ऑफ ए मायनस बी असंच त्यांच्या बाबतीत पण मी आपलं साइन कॉस एक्झाम्पल साठी दाखवलं. टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ऑफ ए मायनस बी, ए बी चे म्हणजे अँगल्स नंबर आपल्याला अल्फा बीटा पण येतील, म्हणजे साइन ऑफ अल्फा प्लस बीटा किंवा साइन ऑफ अल्फा मायनस बीटा. असंच कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा, कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा, हे जे सगळे अँगल्स आहेत ऍडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये, या अँगल्सना म्हणतात कंपाऊंड अँगल्स. या अँगल्सना काय म्हणतात, कंपाऊंड अँगल्स. त्यानंतर एक टर्म येते त्याला अलाइड अँगल्स असं म्हणतात. अलाइड अँगल्स ती जी टर्म असते ती अशी असते साधारण 0 डिग्री, 90 डिग्री, पाय म्हणजे 180 डिग्री, 3 पाय बाय 2 किंवा 2 पाय. तर एखादा फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला 0 टू पाय बाय 2 आणि मायनस थिटा, म्हणजे मायनस आला तर पाय बाय 2 मायनस थिटा, अशा प्रकारचे पण अँगल असतात. आता विचार करा, पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे 90 मायनस थिटा, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये समजा गेलात, म्हणजे पाय बाय 2 च्या पुढे गेलात थोडस, तर पाय बाय 2 प्लस थिटा असंही आपण अँगल सांगू शकतो. हा अँगल असाच सांगितला पाहिजे असं पण काही. तुम्ही हे बघा, इथं बघा तुम्ही 180 आणि परत मायनस थिटा म्हणजे थोडं मागे गेला, तर हाच पार्ट तुम्हाला पाय मायनस थिटा असा देखील सांगता येतो, पाय मायनस थिटा. आता समजा तुम्ही थर्ड क्वाड्रंट मध्ये आलात पुढे, म्हणजे इथनं बघा असं पायच्या पुढे एवढं समजा पुढे, तर थर्ड क्वाड्रंट मध्ये तुम्ही आलात म्हणजे पाय प्लस थिटा. बघा पाय प्लस थिटा हे तुम्ही असंही सांगू शकता ना. हे बघा पाय प्लस थिटाच्या ऐवजी पाय बाय 3 पाय बाय 2 पर्यंत या आणि परत थोडस मागे या, म्हणजे 3 पाय बाय 2 मायनस थिटा असं पण सांगू शकतो. म्हणजे बघा पाय बाय 2 मायनस थिटा फर्स्ट क्वाड्रंट, मी इथं क्वाड्रंट लिहितो फर्स्ट क्वाड्रंट, पाय बाय 2 प्लस थिटा सेकंड क्वाड्रंट, पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट, असं पटकन कळलं पाहिजे. हे तुम्ही स्वतः करून बघायचं. पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे पुढे गेलात तुम्ही, मायनस थिटा म्हणजे अलीकडे आलात तुम्ही, तर हे बघा ना, पाय बाय 2 प्लस थिटा म्हणजे इथं सेकंड क्वाड्रंट मध्ये गेलात, मायनस थिटा म्हणजे मागच्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आलात. हे असं करून बघा, म्हणजे तुम्हाला पुढे सोपं जाईल. बघा पाय मायनस थिटा, पाय पाय मायनस थिटा म्हणजे तुम्ही सेकंड क्वाड्रंट मध्ये आलात, पाय प्लस थिटा म्हणजे पाय पासून थोडं पुढे गेलात तुम्ही, थर्ड क्वाड्रंट आहे. 3 पाय बाय 2 मायनस थिटा हा देखील थर्ड क्वाड्रंट आहे. आता 3 पाय बाय 2 च्या थोडस पुढे गेलात की 3 पाय बाय 2 प्लस थिटा हा फोर्थ क्वाड्रंट आहे. 2 पाय मायनस थिटा, बघा 2 पाय आणि परत मागे या मायनस थिटा, 2 पाय मायनस थिटा हा देखील फोर्थ क्वाड्रंट आहे. अशा प्रकारचे अलाइड अँगल्स तुम्हाला पाहायचे, यांचे फॉर्म्युले पाहायचे. म्हणजे साइन ऑफ 2 पाय मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा, हे तुम्हाला या चॅप्टर मध्ये शिकायचे. खूप नवीन नवीन गोष्टी याच्यात तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. आणि लेसन सुरुवातीला हा थोडासा अवघड आहे. जोपर्यंत तुम्हाला सगळे फॉर्म्युले चांगले पाठ होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला लेसन अवघड जाणार आहे. भरमसाठ पाठांतर या लेसन मध्ये, खूप नवीन नवीन फॉर्म्युले आहेत ते आपण आता 1 बाय 1.
एकच पहिला फॉर्म्युला असा आहे ज्याचा प्रूफ एक्झामला विचारला जातो आणि एकदा तो प्रूव्ह करून घेतला की त्याच्यावरून बाकी सगळे प्रूव्ह होतात फॉर्म्युले. त्यामुळे त्यांचे प्रूफ कधी परीक्षेला येत नाहीत. मी सांगतो तुम्हाला कोणता परीक्षेला येतो आणि कोणता परीक्षेला येत नाही हे मी तुम्हाला नक्की सांगतो. आता आपण जो पहिला फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे, पहिला फॉर्म्युला, त्यासाठी लागणाऱ्या आधी गोष्टी काय काय त्या सगळ्या सांगून घेतो तुम्हाला. आपण जो पहिला फॉर्म्युला प्रूव्ह करणार आहोत, कॉस ऑफ अल्फा मायनस बीटाचा आपण फॉर्म्युला प्रूव्ह करणार आहोत. तर त्याचा प्रूफ करण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी माहित पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट मागच्या लेसन मधली ही माहिती पाहिजे ते म्हणजे आपण स्टँडर्ड युनिट सर्कलच्या बाबतीत हे फार वेळा केलेलं आहे. आता मी स्टँडर्ड सर्कल असं म्हणतो त्याला, म्हणजे ज्या सर्कलचा सेंटर ओरिजिन वरती असतो त्या सर्कलला स्टँडर्ड सर्कल असं म्हणतात. रेडियस किती असू देतो त्याला स्टँडर्ड सर्कल. पण स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे सेंटर ओरिजिन वर पाहिजेच आणि रेडियस 1 युनिट पाहिजे, त्याला स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणतात. मी आता शब्द काय वापरला, फक्त स्टँडर्ड सर्कल. ज्या सर्कलचा सेंटर ओरिजिन वर आहे त्या सर्कलला म्हणतात स्टँडर्ड सर्कल. आता इथे मी अँगल ड्रॉ करतो, अँगल XOA. हे आठवलं का, सुरुवात तुम्ही हे फार वेळा केलेलं आहे. हा जर अँगल XOA स्टँडर्ड पोझिशन मध्ये असेल आणि हा अँगल जर थिटा इतका असेल, थिटा, तर या पॉइंट P चे जे कोऑर्डिनेट्स आहेत, हे सर्कलची रेडियस r आहे बरं का, तर या पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आहेत ते इथे लिहितो मी. पहिल्यांदा P चे कोऑर्डिनेट्स r cos थिटा आणि r sin थिटा इतके असतात. हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आता ते असे का असतात मी परत एकदा सांगणार आहे. अँगल XOA, आता मी x आणि y लिहितो पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स, हे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत. त्या P मधून x ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉ PM परपेंडिक्युलर एक्सिस. मग OM हे डिस्टन्स जे आहे ते एवढं असणार x कोऑर्डिनेट. आता हे तर मी तुम्हाला खूपदा दाखवलं. OM हे डिस्टन्स किती असेल का, x इतका असेल. PM हे डिस्टन्स किती असेल, y कोऑर्डिनेट एवढा असेल. ह्या तिघात काय रिलेशन आहे सांगा, तर x² + y² = r², या तिघातलं रिलेशन. आता जर मी या ट्रायंगल मध्ये cos थिटा डिफाइन केला तर सांगा cos थिटा काय डेफिनेशन आहे, ऍडजसेंट अपॉन हायपोटेनस. cos थिटा ऍडजसेंट अपॉन हायपोटेनस x/r. sin थिटा जर आपण डिफाइन केला त्या ट्रायंगल मध्ये तर अपोजिट अपॉन हायपोटेनस म्हणजे y/r. ह्यातला r ट्रान्सफर केला की r cos थिटा = x, r sin थिटा = y. म्हणजे x म्हणजे x कोऑर्डिनेट, हे बघा हा x कोऑर्डिनेट, हे बघा हा x आणि y. x कोऑर्डिनेट r cos थिटा इथे दाखवलं, x कोऑर्डिनेट म्हणजे r cos थिटा, y कोऑर्डिनेट म्हणजे r sin थिटा. म्हणजे थोडक्यात आता हा सगळा हा पार्ट आहे ना, हा मी तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये जर कन्क्लूड करायचा असेल तर बघा, जर या सर्कल वरती एखादा P पॉइंट असेल तर याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते याच्यावरून आणि या थिटावरून तुम्हाला सांगता येतात. रेडियस r असेल तर r cos थिटा, r sin थिटा. रेडियस, आता समजा अँगल बदलला, इथं अँगल हा जर अल्फा असेल तर r cos अल्फा, r sin अल्फा असे चेंजेस करता आले. आणि त्याच सर्कलची रेडियस जर 1 युनिट असेल तर इथला r च्या जागेला 1 येणार. तर नुसतं cos थिटा आणि cos sin थिटा हे त्याचे कोऑर्डिनेट्स. म्हणजे आता उदाहरण, आता बाकीचा काही पार्ट दाखवणार नाही तुम्हाला, ते ड्रॉ PM मध्ये. फक्त लक्षात द्या अँगल XOA सर्कलला टर्मिनल आर्म जिथे इंटरसेक्ट केला तो पॉइंट P. समजा रेडियस 1 युनिट असेल आणि हा अँगल जर थिटा असेल तर सांगा P चे कोऑर्डिनेट सांगा बरं. इथं बघून सांगा पहिल्यांदा, इथं r cos थिटा, r sin थिटा. आता रेडियस मात्र r नाही 1 आहे. आता सांगा बरं, r जागी 1 घेऊन सांगा 1 cos थिटा sin थिटा, किंवा 1 cos थिटा 1 sin थिटा. म्हणजे P चे कोऑर्डिनेट्स काय आहेत सांगा, फक्त cos थिटा आणि sin थिटा. रेडियस 1 असेल तर हा अँगल जर अल्फा असेल, हा अँगल अल्फा, तर काय कोऑर्डिनेट झाले असते, काही नाही, cos अल्फा sin अल्फा झाले असते. हा जर अँगल बीटा असता, बीटा, तर त्याचे कोऑर्डिनेट्स काय झाले असते,
हा अँगल जर बीटा असेल तर कॉस बीटा साइन बीटा. हा जर का अँगल अल्फा मायनस बीटा असेल म्हणते तर काय झाले असते कोऑर्डिनेट सांगा. कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा आणि साइन ऑफ अल्फा मायनस बीटा. हे एवढं समजलं का बघा तुम्हाला. तर तुम्हाला पहिला फॉर्म्युला जो आपण प्रूव्ह करणार आहे तो समजायला चालेल. ठीक आहे. नेक्स्ट आता सर्कलच्या बाबतीतला आणखी एक पार्ट जो तुम्ही 9वी शिकलेला आहे हा तुम्हाला काय येणं आवश्यक आहे लक्षात ठेवा. O is the center of the circle. हा अँगल AOB इतका आहे. याला आपण सेंट्रल अँगल म्हणतो. अँगल AOB. आणखी इथे मी अँगल ड्रॉ करतो. हा अँगल COB. समजा हाही अँगल तेवढाच आहे, थिटा इतकाच आहे. तर मला सांगा हे जे दोन्ही सेंट्रल अँगल्स आहेत की नाही, हे दोन्ही सेंट्रल अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग जर सेंट्रल अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर आर्क AB आणि आर्क CD पण काय असतात सांगा, कॉन्ग्रुएंट असतात. आर्क्स देखील काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आणि आर्क्स कॉन्ग्रुएंट असतील तर कॉर्ड्स पण कॉन्ग्रुएंट असतात. हा थेरम झालाय बरोबर. आर्क्स कॉन्ग्रुएंट असतील तर कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट असतात. थोडक्यात काय तर सेंट्रल अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर कॉर्ड्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. सेंट्रल अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर कॉर्ड्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आणखी एक गोष्ट यायला पाहिजे ती म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला. समजा A चे कोऑर्डिनेट्स x1 y1 आहे, B चे कोऑर्डिनेट्स x2 y2 आहे. तर डिस्टन्स AB तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचं असेल डिस्टन्स AB तर ते अंडर रूट कशातून काही मायनस करा. मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं हवीमध्ये म्हणजे x2 मायनस x1 करा किंवा x1 मायनस x2 करा, शेवटी स्क्वेअरच करायचा असतो तुम्हाला. मग x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याला डिस्टन्स फॉर्म्युला म्हणतो. जर तुम्हाला हे रूट नको असेल तर तुम्ही डिस्टन्स AB चा स्क्वेअर किंवा नुसतं AB स्क्वेअर म्हटलं तरी चालतं. म्हणजे विदाउट रूट तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला वापरता येतो. विदाउट रूट डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला वापरता येतो. हा इतका साधारण भाग जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला पहिल्या फॉर्म्युलाचा प्रूफ कळणार. आणि आता तुम्ही प्रूफ तुम्हाला दाखवा. बघा प्रूव्ह दॅट. प्रॉब्लेम असा आहे, prove that cos of alpha minus beta equals cos alpha cos beta plus sin alpha sin beta. cos of alpha minus beta हा पहिला फॉर्म्युला जो आपल्याला प्रूव्ह करायचा. cos of alpha minus beta equals cos alpha cos beta plus sin alpha sin beta हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे. आता मी फिगर पहिल्यांदा ड्रॉ करतो. मी ही फिगर काढताना तुम्हाला शक्य तेवढी मोठी फिगर काढा बरं का. म्हणजे तुमच्या नोटबुक मध्ये बरोबर सेंटरला साधारण एक डायमीटर साधारण एक तुम्हाला 5-6 कमीत कमी सेंटीमीटर कमीत कमी होते. तुम्ही जास्त जेवढी काढाल तेवढी मोठी फिगर काढाल तेवढं लवकर समजणार आहे तुम्हाला. बरं पहिल्यांदा मी एक सर्कल ड्रॉ केले. तर आपण स्टँडर्ड युनिट सर्कल आहे असं म्हणणार आहोत. म्हणजे हा जो सर्कल आहे त्याचा हा वाय ऍक्सिस थोडासा फेंट काढा. ऍक्च्युली नाही काढला तरी चालेल. म्हणजे अगदी फेंट वाय ऍक्सिस तुमच्या वहीला काढता. आता माझे काही अँगल्स कडे लक्ष द्यायचं व्यवस्थित. हे बघा अँगल XOA इथं बघा अँगल XOA हा एवढा सगळा अँगल अल्फा आहे. अँगल XOA किती आहे सांगा, अल्फा इतका अँगल आहे. आपलं स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. अँगल XOA जर अल्फा असेल आणि हा जर P पॉइंट असेल P तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं आपल्या सर्कलची रेडियस 1 युनिट आहे बरं का. R म्हणजे 1 आहे. तर या P चे कोऑर्डिनेट्स काय झाले सांगा. मगाशी मी तुम्हाला त्यासाठी सगळा पार्ट सांगितलाय. आठवा हा अँगल किती आहे आणि ही रेडियस किती आहे त्याच्यावरून त्याचे कोऑर्डिनेट्स ठरतात. जसे R cos थीटा R sin थीटा किंवा R cos अल्फा R sin अल्फा. पण आता R म्हणजे 1 आहे म्हणजे फक्त काय असेल सांगा cos अल्फा आणि sin अल्फा. हे झाले P चे कोऑर्डिनेट्स. आता पुन्हा अँगल XO
अँगल XOB हा जो अँगल आहे तो समजा अँगल बीटा इतका आहे. हे बघा इथून एवढा अँगल बीटा इतका आहे. केवढा अँगल सांगा तो बीटा. अँगल XOB किती आहे समजा तो अँगल बीटा आहे. तर आता या पॉइंट Q चे कोऑर्डिनेट्स काय असतील सांगा. रेडियस r म्हणजे 1 आणि आता अँगल मात्र बीटा म्हणजे cos बीटा sin बीटा हे झाले Q चे कोऑर्डिनेट्स. आता साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे बघा हा अँगल समजा हा अँगल 120 डिग्रीज आहे आणि इथं असाच एक हा अँगल इथून एवढा अँगल समजा 100 डिग्रीज आहे. तर हा जो इथं उरलेला जो अँगल आहे की नाही हा एवढा मधला हा अँगल हा तो 120 मायनस 100 इतका असेल. 120 मायनस 100. आता इथं 120 च्या ऐवजी हा अँगल समजा इथून एवढा अँगल अल्फा आहे आणि इथून एवढा अँगल समजा बीटा आहे. तर हा राहिलेला जो अँगल आहे तो किती असला पाहिजे सांगा अल्फा मायनस बीटा असला पाहिजे. काय असला पाहिजे सांगा हा अँगल. हे बघा हा अँगल काय असला पाहिजे हा अल्फा मायनस बीटा. आता हा जेवढा अँगल आहे तेवढ्याच डिग्रीचा एक्स ऍक्सिस वरती म्हणजे हा इनिशियल आर्म घेऊन एक्स ऍक्सिस हा इनिशियल आर्म घेऊन तेवढ्याच डिग्रीचा एक अँगल करा. हा बघा हा जेवढा आहे ना तेवढाच अँगल एक करा. सांगा हा 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 अँगल किती आहे सांगा हा 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 जो इथं रेड आहे बघा तेवढा अँगल आहे. केवढा अल्फा मायनस बीटा. मग मला सांगा टर्मिनल आर्म PQR या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलाय R. तर त्या R चे कोऑर्डिनेट्स काय असले पाहिजेत. त्या पॉइंट R चे कोऑर्डिनेट्स काय असले पाहिजेत मी इथे लिहितोय. हे बघा तो अँगल आणि तुमची रेडियस 1 युनिट आहे म्हणजे cos थिटा sin थिटा असे कोऑर्डिनेट्स ना cos थिटा sin थिटा. आता आपला अँगल थिटा म्हणजे काय सांगा अल्फा मायनस बीटा आणि साइन ऑफ अल्फा मायनस बीटा. cos थिटा sin थिटा असे ते कोऑर्डिनेट्स असतात. आणि हा जो इथला पॉइंट आहे मी टी नाव देणार आहे टी. आता मला सांगा ओटी ही सर्कलची रेडियस आहे. ओटी ही सर्कलची रेडियस 1 युनिट आहे. 1 युनिट म्हणजे टी चा एक्स कोऑर्डिनेट 1 असला पाहिजे आणि पॉइंट टी एक्स ऍक्सिस वरचा आहे तिथं नेहमीच वाय कोऑर्डिनेट 0 असतो. त्यामुळे टी चे कोऑर्डिनेट्स काय असले पाहिजे तर ते 1 0 असले पाहिजे. टी चे कोऑर्डिनेट्स काय असले पाहिजे तर ते 1 0 इतके असले पाहिजे. आता मला सांगा अँगल POQ आहे की नाही अँगल POQ तो किती डिग्रीचा आहे सांगा अँगल अल्फा मायनस बीटा इतका आहे. आणि अँगल ROT देखील बघा ROT हा पण अँगल अल्फा मायनस बीटा इतका आहे. म्हणजे हे दोघेही सेंट्रल अँगल्स थोडक्यात कॉंग्रुएंट आहेत. मग सेंट्रल अँगल्स कॉंग्रुएंट असतील तर कॉर्ड्स कॉंग्रुएंट असतात. म्हणजे कॉर्ड RT आणि कॉर्ड PQ काय असले पाहिजेत कॉंग्रुएंट असले पाहिजेत. कॉर्ड RT आणि कॉर्ड PQ काय असले पाहिजेत हे कॉर्ड्स कॉंग्रुएंट असले पाहिजेत. हे एवढं फिगर मधल्या गोष्टी आधी तुम्हाला सगळ्यात समजणं आवश्यक आहे. मी आता जे ड्रॉ केलं ते आणि मग याच्यावर आपण याचा आता प्रूफ सुरू करणार आहोत. हे सगळं वहीमध्ये लिहून काढायचं ना हे आता मी दाखवत चाललो ना हे सगळं वहीमध्ये हे फिगर प्रूव्ह दॅट हा क्वेश्चन लिहून घ्यायचा आणि यानुसार पुढं हे सगळं कंटिन्यू करायचं. लक्ष द्या काय काय लिहितोय ते सगळं सुरुवातीस ऍक्च्युअली असा प्रूफ फार लहान आहे पण ते सगळं लिहावं जे लागतं ना ते भाग तो फार मोठा आहे. consider a standard unit circle. Consider a standard unit circle. म्हणजे स्टँडर्ड सर्कल म्हणजे सेंटर कुठे आहे सांगा तर सर्कलचा ओरिजिन वरती आहे. रेडियस किती आहे 1 युनिट आहे असा त्याचा अर्थ झाला. लेट अँगल XOA and angle XOB बघा XOA XOB पहिल्यांदा सुरुवातीला काढलेले अँगल्स बी इन स्टँडर्ड पोझिशन्स
such that measure angle XOA equals alpha and measure angle XOB equals beta. Next one. Their terminal arms, म्हणजे हे जे आता अँगल्स आपण ड्रॉ केले ना त्यांचे टर्मिनल आर्म्स, their terminal arms intersect the circle at P. सांगा P चे कोऑर्डिनेट्स काय असतील सांगा. cos अल्फा sin अल्फा. हे असे का असतात यासाठी मी ह्याच्या मागचा पार्ट तुम्हाला समजून दिलेला आहे. ह्याच्या मागचा लेसन त्याचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला ते कळेल. P आणि Q ब्रॅकेट मध्ये cos बीटा sin बीटा. Therefore, measure angle POQ equals alpha minus beta. माझा अँगल POQ जो किती असला पाहिजे अल्फा मायनस बीटा असला पाहिजे. नेक्स्ट लाईन. आता पुढची टर्म ड्रॉ रे OC, draw ray OC making an angle of alpha minus beta, making an angle of alpha minus beta with the positive direction of x-axis. x-axis च्या पॉझिटिव्ह डिरेक्शनशी अल्फा मायनस बीटा इतका अँगल ड्रॉ करणारा रे OC करा. द टर्मिनल आर्म म्हणजे त्या अँगलचा टर्मिनल आर्म म्हणजे OC. द टर्मिनल आर्म intersects the circle. The terminal arm intersects the circle at, सांगा तो पॉइंट काय आहे सांगा, R ब्रॅकेट मध्ये. त्याचे कोऑर्डिनेट्स कशावर ठरतात, काय अँगल केला आहे काय रेडियस आहे त्याच्यावरनं कोऑर्डिनेट्स ठरतात त्याचे. cos ऑफ अल्फा मायनस बीटा sin ऑफ अल्फा मायनस बीटा. Also T is a point on x-axis as well as on the circle. T is a point on x-axis as well as on the circle. Therefore, T चे coordinates आहेत 1 0. हे झाले पॉइंट T चे कोऑर्डिनेट्स काय आहेत ते 1 0 इतके. ही एवढी बेसिक इन्फॉर्मेशन सगळी आपण आता लिहून घेतलेली. ओके, आता याच्या पुढचा पार्ट कंटिन्यू करायचा आहे. कंटिन्यू करूया आपण आता. बघा हा अँगल सेंट्रल अँगल आहे, हा सेंट्रल अँगल काय आहे कॉन्ग्रुएंट आहे. सिन्स अँगल POQ कॉन्ग्रुएंट अँगल ROT. बघा POQ हा अँगल आणि ROT म्हणजे हा अँगल, हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच कॉर्ड्स देखील काय असले पाहिजेत, कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. कॉर्ड हा कोणते सांगा, कॉर्ड PQ कॉन्ग्रुएंट कॉर्ड RT. कॉर्ड PQ कॉन्ग्रुएंट कॉर्ड RT. म्हणजेच डिस्टन्स PQ इक्वल्स डिस्टन्स RT. म्हणजेच डिस्टन्स PQ इक्वल्स डिस्टन्स RT. आता मला डिस्टन्स फॉर्म्युला मधला ते रूट नको आहे. Therefore PQ स्क्वेअर इक्वल्स RT स्क्वेअर. डिस्टन्स PQ चा स्क्वेअर इक्वल्स डिस्टन्स RT चा स्क्वेअर. बस आता मला डिस्टन्स PQ म्हणजे P आणि Q च्या कोऑर्डिनेट्स कडे बघायचे. सांगा कशातूनही काही मायनस करा, x1 मायनस x2 करा किंवा x2 मायनस x1, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. बघा x1 मायनस x2 म्हणजे cos अल्फा मायनस cos बीटा
चा ब्रॅकेट स्क्वेअर x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन अल्फा मायनस साइन बीटा चा ब्रॅकेट स्क्वेअर. हे झाले डिस्टन्स PQ. माझा जेवढा भाग झाला तेवढा मी हळूहळू रब करत चाललोय कारण मला आता जागा जास्त लागणार. हे बघा, हे डिस्टन्स PQ चा विषय संपला. तुम्ही तुमच्या वहीत लक्ष द्या वाटलं तर. आता हा डिस्टन्स RT कडे पाहिजे मला. बघा, x1 x2 सॉरी x1 y1 x2 y2 हे त्यांचे कोऑर्डिनेट्स आहेत. आता डिस्टन्स RT कडे बघा, x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड मायनस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर साइन ऑफ अल्फा मायनस बीटा मायनस 0 चा ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला डिस्टन्स फॉर्म्युला. वाटलं तर समोर रिझन द्या डिस्टन्स किंवा ह्याच्या अलीकडे बाय डिस्टन्स फॉर्म्युला म्हटलं तरी चालू शकतो. आता a मायनस b चा ब्रॅकेट स्क्वेअर करतोय आणि तो कसा लिहितोय बघा. याच्या पुढची स्टेप फार काळजीपूर्वक घ्यायची. चला, फर्स्ट टर्म स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस लास्ट टर्म स्क्वेअर कॉस स्क्वेअर बीटा, दोघांचा प्रोडक्ट त्याचे डबल -2 कॉस अल्फा कॉस बीटा. आता याचा स्क्वेअर बघा प्लस फर्स्ट टर्म स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा प्लस लास्ट टर्म स्क्वेअर साइन स्क्वेअर बीटा, दोघांचा प्रोडक्ट त्याचे डबल 2 साइन अल्फा साइन बीटा. हा झाला आपला फक्त LHS चा पार्ट इक्वल टू आता RHS चा पार्ट बघा. फर्स्ट टर्म स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा मायनस बीटा प्लस लास्ट टर्म स्क्वेअर 1, या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा आणि त्याचे डबल तर साइन मायनस म्हणजे मायनस डबल कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा. आता यात फर्स्ट टर्म स्क्वेअर मी कुठे लिहितोय बघा, साइन स्क्वेअर अल्फा मायनस बीटा प्लस लास्ट टर्म स्क्वेअर 0, दोघांचा प्रोडक्ट 0, डबल ऑफ दॅट 0. काय फरक पडणार आहे, -0 आहे त्यात लक्षात ठेवा. त्यामुळे आता मला सांगा थोडक्यात a मायनस 0 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. अरे a मायनस 0 म्हणजे a चा फक्त स्क्वेअर करा आहे काय, याचा स्क्वेअर केलाच की नाही. ओके, आता कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा 1, कॉस स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर बीटा 1, या दोघांमध्ये -2 कॉमन काढून राहिलेले ऍडिशन कॉस अल्फा कॉस बीटा प्लस मी मायनस साइन कॉमन काढलं साइन अल्फा साइन बीटा RHS कॉस स्क्वेअर समथिंग प्लस साइन स्क्वेअर समथिंग 1, पुन्हा प्लस 1 हे 1 आणि -2 कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 LHS RHS से कॅन्सल. शिल्लक राहिले -2 इंटू ब्रॅकेट कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा साइन बीटा इक्वल्स -2 कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा. दोन्ही बाजूचे -2 देखील कॅन्सल आणि आता फक्त लिहिताना मी साइड चेंज करतोय. देअरफॉर कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा इक्वल्स हे राहिलं कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा साइन बीटा. हा झाला तुमचा पहिला फॉर्म्युला. वरती क्वेश्चन लिहिला होता बघा मी अशी, प्रूव्ह दॅट कॉस ऑफ अल्फा मायनस बीटा इक्वल्स कॉस अल्फा कॉस बीटा प्लस साइन अल्फा साइन बीटा. आता हा पहिला प्रूफ तुमचा झाला. याच्यावरून बाकीचे सगळे आपल्याला प्रूफ द्यायचे, पण अर्थात ते नेक्स्ट प्रूफ. हा एवढा सगळ्याच्या सगळ्या प्रूफ वहीमध्ये लिहून ठेवा. ओके.